यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात रेतीचे साठे करून ठेवल्याचा आरोप होत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली जाते। बेलोरा फाटा, नांदेफेरा, चौफुली तसंच चिखलगाव आणि गणेशपूर परिसरात मोठ्या प्रमाणावर रेतीचे साठे असल्याचा दावा करण्यात आला आहे। या संदर्भात शिवसेना शहर प्रमुख शिवराज पेचे यांनी गंभीर आरोप करत महसूल विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। महसूल विभागातील काही अधिकारी रेती घाट मालक आणि रेती तस्करांशी संगनमत करून मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। संबंधित ठिकाणी रेतीचे साठे असल्याची माहिती अनेकदा प्रशासनाला देण्यात आली, मात्र याबाबत कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यानं संशय अधिक बळावत आहे। वारंवार माहिती देऊनही महसूल विभागाकडून कारवाई का केली जात नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे। तसंच संबंधित ठिकाणांवरील रेती साठ्यांची तातडीनं पाहणी करून त्यांची वैधता तपासावी, अवैध साठे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान या आरोपांमुळे वणी तालुक्यातील रेती व्यवसाय आणि महसूल विभागाच्या कार्यपद्धतीबाबत चर्चा सुरू झाली असून प्रशासन यावर काय भूमिका घेतं याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे। आज रोजी वणी शहरामध्ये, वणी शहरालगत ज्या ग्रामपंचायती आहे, म्हणजे एक चिखलगाव ग्रामपंचायत झालं, काय म्हणतो आपलं गणेशपूर ग्रामपंचायत आहे, त्या ग्रामपंचायत परिसरांमध्ये मोठ्यात मोठ्या प्रमाणात रेतीचे साठे यांनी जमा करून ठेवलेले आहे। हा रेतीचा साठा कुठून आला आणि या म्हणजे रेतीच्या साठ्यावर यांचं लक्ष नाही का हे त्यांना दिसत नाही का? इथल्या अधिकाऱ्यांना, इथले नायब तहसीलदार असो, तहसीलदार असो, निखिलजी धुरधर साहेब, त्याच्यानंतर आपले नायब तहसीलदार आहेत खिरेकर साहेब, मी त्यांना सुद्धा या संदर्भात काही व्हिडिओ टाकलेले की अशा प्रकारच्या रेतीच्या चोऱ्या इथनं चालू आहे, शासनाचा महसूल बुडत आहे। त्यांनी सुद्धा मला अशा भाषेत उत्तर दिलं की आम्ही बोलून घेऊ, आम्ही पाहून घेऊ, तुम्हाला काय गरज आहे?